नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा माझ्याकडे एक टॉप पडलेला आहे जुना असा, त्याचा उपयोग आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। या टॉपपासून आपण एक ऑर्गनायझर बघणार आहोत, म्हणजे आपले कपडे वगैरे असतात ना ते ठेवण्यासाठी, एक्स्ट्राचे कपडे असतात चादर बेडशीट वगैरे ते ठेवण्यासाठी आपण याचं एक ऑर्गनायझर बनवणार आहोत। त्या व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा। आता टॉप म्हटलं बघा डबल फोल्ड कापड आहे ते, तुम्हाला माप दाखवते मी अगदी। बघा इथं आपल्याला कसं आहे, जी उंची आहे ती घ्यायची आहे आपल्याला, इथून दाखवते 20 इंच घ्यायची आहे। बघा इथं उंची घ्यायची आहे 20 इंच, इथं बघा अशी खून करून घेतली आहे। आता आपण सरळ करून घेऊ आधी व्यवस्थित असं। या पद्धतीने बघा 20 इंच असं घेतलं आहे। आता असं आपल्याला घ्यायचं आहे बघा 19 इंच घ्यायचं, 18 ते 19 इंच। तिथं बघा मी 18 इंच घेत आहे। या पद्धतीने असं 20 इंच आणि असं घ्यायचं आहे आपल्याला 18 इंच। इथं तुम्ही बघू शकता 18 इंच। आता इथं सुद्धा आपण व्यवस्थित सरळ करून घेऊ। या पद्धतीने बघा अशा पद्धतीने आपल्याला एक चौकोन कट करून घ्यायचा आहे। तर मी चौकोन कट करून घेते। इथं बघा या पद्धतीने बघा आपण चौकोन कट करून घेतला आहे। आता याचा कुठलाही एक पार्ट उचलायचा बघा आपल्याला या पद्धतीने। जिथं बघा आता आपली 18 इंचची बाजू आहेत ना त्या ठिकाणी बघा असं फोल्ड करायचा आणि याचे काय करायचं आपल्याला 2 भाग बनवून घ्यायचे आहेत। इथं आता इथे 2 भाग बनवण्याचं काय करायचं तुम्हाला दाखवते। इथं बघा असा सेंटर काढून घेऊ आपण, इथं सेंटर काढून घ्यायचं बघा इथं असं। आता सेंटर काढल्यानंतर कसं आहे, इथं बघा इथं 4 इंचावरती आणि इकडे 4 इंचावरती एक खून करून घ्यायचा आहे बघा अशी। या पद्धतीने दोन्ही पण साईडला करायच्या। हे बघा या पद्धतीने आपल्याला अशा खुणा करून घ्यायच्या आहेत। दिसते का व्यवस्थित तुम्हाला? बघा या पद्धतीने खुणा करून घ्यायच्या आहेत। आता हा पार्ट आपण साईडला ठेवून जो उरलेला भाग आहेत ना बघा टॉपचा, त्याची आपण स्ट्रीप तयार करायची आहे। इथं बघा आपण सरळ असं कट करून घेऊ। या ठिकाणी बघा आपण डबल आहेत बघा एक स्ट्रीप। या आपण बघा याला एक जॉईंट करून घेणार आहोत असं या पद्धतीने। आता हे पकडा तुमच्या आवडीनुसार याची लांबी घेऊ शकता। इथं तुम्हाला मी लांबी दाखवते किती आहे ते। जवळजवळ मी इथं 38 इंच लांबीच्या स्ट्रीप घेतलेला आहे। याची जी रुंदी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। इथं बघा मी 2.5 ते 3 इंच ठेवला आहे। स्ट्रीप पण आपल्याला कट झाले आहे आणि आपण एक चेन लागणार आहे। तर आता इथे तुम्ही अस्तर वगैरे टाकू शकता, तुम्हाला टाकायचं असेल तर एकदम मजबूत साठी डबल फोल्डिंग। आता आपण स्टिचिंग बघणार आहोत। आता आपण या ठिकाणी बघा स्ट्रीप तयार करून घेणार आहोत। इथं आपण बघा 4 अशा पट्ट्या कट केल्या आहेत ना, तर एकमेकाला जोडून घेऊ आपण या पट्ट्या।
या पद्धतीने डबल शिलाई मारून घ्यायची, म्हणजे पट्टी वगैरे फालणार नाही. इथं वरती बघा अशी दोन्ही साईडने थोडं थोडं फोल्ड करायचं. या पद्धतीने स्ट्रीप आपण तयार करायची आहे. व्यवस्थित पकडून कडेने एक शिलाई मारून घ्यायची. इथं मला थोडीशी मोठी वाटते म्हणून मी 2-3 इंच बघा पट्टी कट करून घेतली आहे. व्यवस्थित पकडून कडेला अशी शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा एक शिलाई आपण अजून एक कडेला मारून घ्यायची, म्हणजे आपली जी स्ट्रीप आहे ना पट्टी ती एकदम अशी सरळ व्यवस्थित होते तयार. या ठिकाणी आपण 1 ते 1.5 इंचाची पट्टी तयार करायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याची रुंदी घेऊ शकता. तुम्हाला जर अजून जाड पाहिजे तर जाड पण पट्टी कट करू शकता. आता याच पद्धतीने मी दुसरी पण पट्टी कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते बघायची. इथं बघा दोन्ही पण पट्ट्या आपल्या कट झालेल्या आहे. आता इथं बघा आपण खुणा केलेल्या आहेत ना, तिथे आपण काय करायचं, या पट्ट्या आहेत ना जोडून घ्यायच्या आहे. व्यवस्थित अशा व्यवस्थित सारखी पकडायची सरळ. आता आपण काय करायचं आहे, 4 ते 5 इंच वरती आपण शिलाई करत यायचं ही. इथं सुद्धा बघा दोन्ही पण बंद आहे, ते आपण 4 ते 5 इंच हे करून घ्यायचे आहे. दोन्ही पण पार्ट आपण खुणा केलेल्या आहेत ना, दोन्ही पण पार्टला स्ट्रीप आहे त्याच्या या पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जसं आपण ज्या दुसऱ्या पार्ट जसं लावले ना बंद, सेम तसेच या पार्टला सुद्धा लावून घ्यायचे आहेत. इथं मी अंदाजे दाखवले, पण इथं 5 इंचावरती बघा आपल्याला वरती 5 ते 6 इंचावरती स्ट्रीपवरती शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपले जे बंद आहे ते व्यवस्थित एकदम मजबूत तयार होतात. आता इथं बघा आपण चेन जॉईंट करून घेणार आहोत. आता इथं बघा चेन आपण बघा अशी उलटी ठेवायची. तुम्ही चेन बघू शकता कुठल्या पार्टला जोडली आहे तुम्ही. आता त्याच्यावर एक दाब टीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे आपली चेन पण एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लागली जाते. बघा एकदम चेन लावायची एकदम सोपी पद्धत आहे. आता दुसरा आहे बघा, तो आपण याच्यावरती असा उलटा ठेवायचा, एक शिलाई मारून दाब टीप देऊन घ्यायची याच पद्धतीने. एकदम कमी कापडामध्ये बघा आपली बॅग तयार होते. दुसरा पार्ट आहे तो याच्यावरती आपण ठेवून घ्यायचा आहे आणि चारी पण साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. डबल आपल्याला बॉक्समध्ये चौकोनी अशी शिलाई मारून घ्यायची आहे. साईडने आपण बघा अर्धा इंच शिलाई मारायची, सोडून द्यायचं आहे. एकदम कडेला शिलाई नाही मारायची. आता या ठिकाणी बघा चेन थोडीशी आतमध्ये ओढून घ्यायची आहे, कारण तिथून आपण ओपन करणार आहोत बॅग. तुम्ही या ठिकाणी कुठलं पण कापड घेऊन ही बॅग बनवू शकता. खूप सोप्या पद्धतीने तयार होते. या ठिकाणी बघा मी डबल शिलाई मारून घेत आहे. या ठिकाणी बघा आपल्या चारी पण साईडला आता शिलाई मारून झाल्या आहेत. आता या ठिकाणी काय करायचं आपण बघा, इथं आपल्याला 3.5-3 इंचाचे बॉक्स तयार करायचे आहे. चारी पण साईडला तेच कापड उचलून चारी पण साईडला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. इथे मी 3.5-3 इंचाचे बॉक्स घेतले आहेत. बघा व्यवस्थित आपले चारी पण बॉक्स आता कट झालेले आहेत. आता आपण बघा असे पकडायचे आहे व्यवस्थित आणि
याच्यावरती शिलाई मारून घ्यायच्या आहेत. चारी पण बॉक्सला याच पद्धतीने शिलाई मारायच्या आहेत. या ठिकाणी एकदम अशी डबल शिलाई मारून घ्यायची म्हणजे आपली बॅग एकदम मजबूत तयार होते. तर त्या ठिकाणी बघा चारी पण कोपरे आपण कट केले आहे, त्याला शिलाई मारून घ्यायची. इथं तुम्ही डबल शिलाई मारून घ्यायच्या. बघा या ठिकाणी आपल्या तिथं चेन ओपन करून घेऊ. बॅग व्यवस्थित सुईची करून घ्यायची. आता तुम्हाला मी कपडे वगैरे ठेवून दाखवते म्हणजे तुम्हाला याचा फायनल लुक कसा दिसतो बॅगचा तेच समजेल आणि किती मोठी झाली ते पण समजेल. या ठिकाणी बघा बरेच सारे कपडे मी इथं घड्या करून ठेवले तर तेच तुम्हाला ठेवून दाखवते. या ठिकाणी तुम्ही चादर, बेडशीट, ब्लँकेट वगैरे काही पण ठेवू शकता. या ठिकाणी बघा एवढे कपडे ठेवून सुद्धा अजून जागा भरपूर अशी रिकामी आहे. एवढ्या बॅगमध्ये बघा तुम्ही किती सारे कपडे इथं आपले बसले. या ठिकाणी बघा आपली सुंदर अशी छोटीशी बॅग तयार झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन न्यूज व्हिडिओ आपल्या चॅनल बघा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय सगळ्यांना.